पार्टी संदर्भात एक बातमी आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपकेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन होणार आहे। आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनकर्ता आणि समर्थकांवर पोलिसांकडून वॉच ठेवण्यात आलाय। पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। तर या आंदोलनाच्या तयारीबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पुण्यात आज कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन होत आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात ज्या ठिकाणी आंदोलन आहे तिथे मी सध्या उभा आहे। हे आपण जर पाहिलं तर अजून 3 ते 4 तास या आंदोलनाला आहेत, पण तत्पूर्वी तयारी जी आहे ती आता जवळपास पूर्ण झालेली आहे। जे अभिजित दिपके ज्या संस्थापक आहेत कॉकरोच जनता पार्टीचे, त्यांचे समर्थक जे आहेत ते आता हळूहळू या ठिकाणी दाखल व्हायला झालेली आहे। ते आपण बघू शकतोय की पोलिसांचा खडा पहारा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पोलीस अधिकारी जे आहेत ते तर आहेतच, सोबत कर्मचारी आणि त्यासोबतच तांत्रिक आधार म्हणून मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल जी पुणे पोलिसांकडे आहे, ताफ्यात आहे, ती देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत। या संपूर्ण वाहनावर आपण जर बघितलं तर सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित आहे। त्यामुळे आंदोलनामध्ये जे सहभागी झालेल्या प्रत्येक समर्थकावर, प्रत्येक आंदोलनकर्त्यावर या सीसीटीव्हीची नजर असणार आहे। आणि संध्याकाळी 4 वाजता सुरू झालेलं आंदोलन अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात काय भूमिका मांडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेलच, पण तत्पूर्वी या आंदोलनाला पोलिसांचा चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज।